कॉकरोच जनता पार्टीक मेळपी युवा शक्तीचो सपोर्ट देशभर वाढत चल्ला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानाचे राजीनामा घेऊन पुराय भारत तापपाक लागला। युवा शक्तीच्यो विराट सभा पळोवन विरोधकांनी जयपुरात तेचेर हल्लोय केलो। गांधी आंबेडकराच्या विचारांचो दाखलो दिवपी अभिजीत दीपकेन युवकांक सोशीक साणीचो उलो मारला। 20 तारखेर अस्वस्थ जल्ले दिल्लीचेर स्वारी करपाचे आसात। मला एक प्रश्न विचारायचा आहे, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटेंट मिनिस्टर महत्वाचा आहे? तुम्हाला निवड करावं लागेल। जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल। आता अजून सहन करणार नाहीत लोक। स्टुडंट्स आत्महत्या करतायत। मी तरी आज इथं उभा आहे, तुम्ही सगळे इथं बसलेले आहेत, पण त्या आई वडिलांचं काय ज्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेली आहे? तुम्हाला आणि मला बरेचसे लोक म्हणतात की जेनझी आंदोलन करतोय, जेनझी आंदोलन करतोय। शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो। आणि अजून एक सोनम वांगचुक सर, रँचो रँचो सोनम वांगचुक सर हे या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहेत। अशा माणसाला शिक्षा मंत्री करण्याच्या जागी यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं। आज मी बातमी वाचली, जे जंतर मंतरवर एक टीचर आली होती आमच्या मुव्हमेंटला सपोर्ट करायला, तिलाही सस्पेंड करण्यात आलेलं आहे। मला हे कळत नाहीये, यांना जेलमध्ये टाकण्या जागी, मला जेलमध्ये टाकण्या जागी किंवा त्या टीचरला सस्पेंड करण्या जागी तुम्ही तुमचं काम नीट का नाही करत? तुम्ही पेपर लीक का नाही थांबवत? तुम्ही राजीनामे का नाही घेत? जर तुम्ही राजीनामे घेतले असते तर मला अमेरिकेवरनं इथे यायची गरज पडली नसती। जर तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर इतक्या सगळ्या स्टुडंट्सला आज इथे रस्त्यावर बसावं नसतं लागलं। बेकारी, बेकारांचो अपमान, नीट परीक्षेतलो गोंधळ, युवा युवतींक गृहीत धरपाची सत्ताधाऱ्यांची वृत्ती आणि आंदोलन आंगलट येता अशें दिसतकच अभिजीत दीपकेक बदनाम करपाचे, चळवळ फोडपाचे यत्न सगळेच सत्ताधाऱ्यांच्या आंगार येवपाक लागला। जयपुरात तेचेर हल्लोय जालो। अभिजितान हो हल्लो RSS कडेन संबंधित कार्यकर्त्यांनी केला असो आरोपय नागपूरचे पत्रकार परिषदेत केलो। तरीकय हल्लो करप्यांक अपेक्षित असो प्रतिहल्लो वा आंदोलन चिघळपाच्यो घडणुको अभिजितान घडपाक दिल्यो नात। अर्थातच लड्डाखचो फामाद पर्यावरण कार्यकर्तो सोनम वांगचुक, अभिनेतो प्रकाश राज, महाराष्ट्रातले विचारवंत डॉक्टर विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट असीम सरोदे यांचे मार्गदर्शन आणि सांगात मिळेल्ल्यान अभिजित अहिंसेच्या मार्गाक दसून रावला। Why have to change the equation? You are doing politics? We are supposed to do jobs? No. The youth of this country has decided to fight their fight. Youth of the country is telling uncles and aunties who are moving this country after retirement age, move away. We the youngsters are fighting for our future. These youngsters are fighting for their dreams. बड़ी अच्छी बात है, अरे बड़ी अच्छी बात है। पुलिस हमारे साथ है। या ठिकाणी आलेले पत्रकार हे गोदी मीडियाचे विकलेले पत्रकार नाही। ओठात सत्यता आणि शब्दात धार आहे। शोषित माणसांशी माझा करार आहे आणि कुठल्याच शासनाला भ्यालो कधीच नाही। वाघा समान लढतो मी पत्रकार आहे। आणि म्हणून या देशामध्ये
मतपेट्या फुटल्या जातात, या देशामध्ये पेपर फुटल्या जातात आणि पेपर फुटीच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यार्थी अराजक झाले. मात्र विद्यार्थ्यांना, इथल्या युवकांना कॉक्रोच म्हणणारा सरन्यायाधीश देशभक्त झाला. कोण म्हणलं असं? मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जय भीमचा फोटो हातात घेऊन फिरणारे अराजक आहे आणि न्यायाधीशांना कॉक्रोच म्हणलंच बघताय. म्हणजे आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा आल्या का पण? अरे मुख्यमंत्री साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या का पण? मुख्यमंत्री साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजोटी, तुमचा हल्या गावन. सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली, बेरोजगारीच्या तडीपारानं जीप त्याची छाटली. तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन? आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गावन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो तरुण या ठिकाणी आलेला आहे, हा नुसता प्रेमावर मरणारा तरुण नाही, हा भगतसिंगासारखा इन्कलाब करणारा तरुण आहे. परवा जयपूरमध्ये अभिजित दिपके साहेबांना चापट मारली, थापड मारली. आम्हाला गुरुदेव सेवा मंडळाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुकडोजी महाराजांचा वारसा आहे, भगतसिंगाचा वारसा आहे. अरे या लोकांनी दाभोळकर संपवले, या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला. ज्या ज्या लोकांनी सत्तेच्या विरोधात आवाज उठवला, त्या त्या लोकांवर हल्ले करण्याचं काम सरकारनं केलं. अरे हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगामचे बाले किल्ले. असाच ताठरमाना आमचा जरा न खाली लवे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे. अरे तुफानातील आम्ही तुफानातील दिवे आहे. आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही चेंज नाही करणार आहे, कारण की असे हल्ले अजून होत राहतील पुढे. मला काही त्याची भीती नाही आहे. त्यांना हल्ले करायचे करू द्या. आम्ही गांधीच्या मार्गावर चालणार आहे, आम्ही आंबेडकरांच्या मार्गावर चालणार आहे आणि आमचा सत्याग्रह आहे जो आम्ही एकदम शांतीपूर्ण चालू करू. काय बोल वाटतं तुम्हाला? ते म्हणजे ते दुसरं झालेल्या RSSचे काही लोक होते, ते त्यात काही नवीन नाही आहे. जेव्हा कोणी या सरकारविरोधात बोलतात किंवा त्यांच्या विचारधारेविरुद्ध बोलतात, ते लोक असेच हल्ले करतात, काही नवीन नाही. अभिजिताचेर हल्लो जाल्या उपरांत युवा शक्तीक शांतिकायेची अपील केलेंच, तेच बरोबर याद करून दिली ही चळवळ गांधी आंबेडकराच्या विचारांक धरून फुडें व्हरपाची आसा. सद्याक तरी एकच मुद्दो हातात घेतला, तो नीट परीक्षेचे पेपर फुटीचो. ह्या विशयाचेर अभिजित खोलायेन आनी पोटतिडकीन उलयलो. जायत्यो गजाली लीक जायच नात, फकत पेपरच परत परत कशा लीक जातात. अभिजिताचो शासना खातीरचो प्रश्न. सिस्टम में बैठे हुए लोग हैं वो इसमें सीधा इन्वॉल्व है. जो लोग अंदर बैठे हुए हैं बिना उनकी सहमति के, बिना उनकी रजामंदी के कोई पेपर लीक ही नहीं हो सकता. ये लोग इलेक्ट्रोल बॉन्ड के नाम पर चंदा ले रहे थे. कोई एक इलेक्ट्रोल बॉन्ड भी लीक हुआ है? क्यों नहीं हुआ है? पेपर ही क्यों लीक हो रहा है? जहाँ पर ये लोग लाखों करोड़ों रुपए का चंदा ले रहे थे, उसमें से तो कोई इलेक्ट्रोल बॉन्ड लीक नहीं हुआ. क्यों नहीं हुआ? क्योंकि ये लोग जानते हैं वो लीक हो गया तो इनकी बदनामी होगी, इनकी कुर्सी चली जाएगी. पेपर लीक क्या है? पेपर लीक से क्या हो रहा है? स्टूडेंट्स के भविष्य बर्बाद हो रहे हैं. तो इनको फर्क नहीं पड़ता है, क्योंकि इनके बच्चे खुद अमेरिका में पढ़ते हैं. मैं अमेरिका में था, मुझे पता है. इनके बड़े बड़े नेताओं के बच्चे भी वहीं पर पढ़ रहे थे मेरे साथ. तो इनको आम बच्चों के भविष्य का कोई लेना देना नहीं है. इनको बस अपनी राजनीति से लेना देना है. जहां पर इनकी राजनीति पर कहीं से भी डेंजर आएगा, वहां पर ये लोग एक्शन ले लेंगे तुरंत. लेकिन बच्चों का भविष्य जहां पर सवाल खड़ा होता है, जिस पर, उस पर इन लोगों को कोई ना टेंशन है, ना कोई चिंता है इन लोगों को.